आणि त्यांची भेट घेतली. भेट घेतल्यानंतर गाडगे महाराज बोलतात, बाबासाहेब तुमचा एवढा महत्वाचा वेळ तुम्ही कशाला आमच्यासाठी वेळ घेतलात? तेव्हा बाबासाहेब बोलतात, गाडगे बाबा तुम्ही समाजाला एवढं मोठं थोर काम करतायत. अहो आम्ही काय, आम्ही 5 वर्षाची राज्य करते, आम्ही 5 वर्ष निवडून झालं का आम्ही खाली उतरवणार आहे. पण तुम्ही लोकांचं काम करताय, समाज प्रबोधन काम करताय ह्या वयात सुद्धा. तर त्याच्यानंतरला बाबासाहेबांनी रस्त्याने चालताना त्यांना जी भेट वस्तू घेतल्या घोंगड वगैरे, गाडगे बाबा कधीच कोणाकडून भेट वस्तू घेत नव्हत्या, कधीच घ्यायची नाही. परंतु त्यावेळेला बाबासाहेबांनी जी भेट वस्तू घोंगडी दिली ती त्यांनी गाडगे महाराजांनी स्वीकारली आणि काय थोडीफार फळं होती ती पण स्वीकारली. पण गाडगे महाराज काय बोलतात माहितीये का, बाबासाहेब तुम्ही मला भेट वस्तू दिलायत, पण तुम्ही जे काम करतायत त्याच्यात मोठं मोठं मला माझं आयुष्य पुढे किती वर्ष आहे मला माहिती नाहीये, पण माझ्या हयातीमध्ये जे शाळा आहेत, ज्या अनाथ जे धर्मशाळा आहेत त्या मी तुम्हाला भेट वस्तू म्हणून देतोय. बाबासाहेब बोलतात, गाडगे बाबा तुम्हाला माझ्यावरती पुरेपूर भरोसा आहे का की या शाळेत बरोबर मी काम करू शकेन? तेव्हा गाडगे बाबा बोलतात, बाबासाहेब या भारत देशामध्ये एकुलते एकमेव नेता तुम्ही आहेत की गरिबांचे नेते आहेत, तुम्ही शेतकऱ्यांचे नेते आहेत, तुम्ही कैवारी आहेत, तुम्ही जे दबलेले आहेत त्यांच्यासाठी कामं करतायत. माझ्यावरती पुरेपूर भरोसा आहे की या शाळांमधून आपले गरीब जे वंचित राहिलेले आहेत त्यांच्यासाठी एक मार्ग भेटेल, त्यांना आधार भेटेल, या शाळा तुम्ही घ्या भेट वस्तू म्हणून. त्या बाबासाहेबांनी शाळा स्वीकारतात. पण दुर्दैव बघा, बाबासाहेब दिले जातात आणि बाबासाहेब गेल्यानंतरला बाबासाहेबांचं काही दिवसांमध्ये निर्वाण होतं, म्हणजे मृत्यू होतो. परंतु तो मृत्यू संत गाडगे बाबांना जमत नाही, तेवढे दुःखी होतात, एवढे दुःखी होतात. बाबासाहेब गेल्यानंतरला फक्त अवघ्या 14 दिवसांनी संत गाडगे बाबांचं सुद्धा निधन होतं. मित्रांनो सांगायचं तात्पर्य एवढं की दोस्ती कशी असावी या दोन महान पुरुषांसारखी, की एक आजारी पडला, एक दिल्लीहून धावत आला त्यांच्या घरी गाडगे बाबांना भेटायला. आणि तेच नाही तर त्यांनी फक्त भेट वस्तू दिल्या नाही, पण एकमेकांचं एक दान द्यायची कुवत, दान द्यायची आतून हिंमत ती असावी लागते. या दोन महान पुरुषांना माझ्याकडून परत कोटी कोटी प्रणाम आणि जय भीम. मित्रांनो एक सांगायची गोष्ट राहिली माझ्याकडून की गाडगे बाबा आणि बाबासाहेब आंबेडकर जर कधी वेळ भेटला ना तर गाडगे बाबांचं पुस्तक वाचा, खरं वाचा. गाडगे बाबाचं इतिहास आपल्याला समजला पाहिजे, आपल्या पुढच्या तरुण पिढीला पण समजलं पाहिजे. आणि ज्या ज्या वेळी आपल्या घरामध्ये तो चांगलं कार्य असेल, शुभ कार्य म्हणजे घर प्रवेश असेल, कोणा बड्डे असेल, त्या वेळेला तुम्ही गाडगे बाबांचा घरामध्ये फोटो लावा. कारण आपल्या येणाऱ्या पिढ्या विचारेल हे कोण होते आणि काय कामं केलं, हे आपली सांगायची जिम्मेदारी आहे. आपल्या बौद्ध समाजाची जिम्मेदारी आहे. दुसरा समाज काय करतो याला आपल्याला काय करायचं नाही आहे, पण आपल्या बौद्ध समाजाची जिम्मेदारी आहे आपण गाडगे बाबांचा इतिहास पुढे नेला पाहिजे. जय भीम, नमो बुद्धाय.